नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज शिकणार आहोत. पहिलं उदाहरण बघा. 4.560 अधिक 0.123. प्रथम काय करायचं, उभी मांडणी करून दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहावे. तर बघा, आपण उभी मांडणी करून घेऊया. 4.560 अधिक 0 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 123. काय केलं, उभी मांडणी केली, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहायचे आहे. बघा, बेरीज करूया. 0 आणि 3 3, 6 आणि 2 8, 5 आणि 1 6. हे दशांश चिन्ह आहे असं लिहायचं आहे. 4 आणि 0 4. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. 4.783. उदाहरण दुसरे बघा. हे उदाहरण कसे सोडवायचे बघा. 5 आहे असं लिहायचं. 5 नंतर काही नाही, म्हणजेच दशांश चिन्ह वरती 0 असतात. त्यानंतर 55 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 55.55 55.55. त्यानंतर 555 555 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 555. त्यानंतर 5555 5555 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 5555. आता बेरीज करूया. बघा, 5 5, 5 आणि 5 10, हातच्या गेला 1. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 1 16, हातच्या गेला 1. 5 आणि 5 10 आणि 15 आणि 1 16, हातच्या गेला 1. हे दशांश चिन्ह आहे असं खाली लिहून घ्यायचं आहे. 5 आणि 5 10 15 20 आणि 1 21, हातच्या गेले 2. 5 आणि 5 10 10 आणि 5 15 15 आणि 2 17, हातच्या गेला 1. 5 आणि 5 10 आणि 1 11, हातच्या गेला 1. 5 आणि 1 6. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. काय करायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचे आहे. पुढील आणि पाठीच्या संख्या आहे अशा लिहून घ्यायच्या आहेत. उदाहरण तिसरे बघा. बेरीज करायची आहे, उभ्या मांडणीनं करायचे आहे. दशांश चिन्हाच्या खाली हे दशांश चिन्ह आपल्याला लिहायचे आहे. 9 आहे असं लिहिले. आता 9 नंतर काही नाही, म्हणजे दशांश चिन्ह वरती 0 0 0 असतात मित्रांनो. त्यानंतर 12.41 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं. दशांश चिन्हाच्या पहिले 12 आहे ते लिहिले. दशांश चिन्हानंतर 41 आहे ते लिहिले. त्यानंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहूया. दशांश चिन्हाच्या पहिले 196 आहे ते लिहून घेऊया. दशांश चिन्हाच्या नंतर काय 498. दशांश चिन्ह प्रथम आहे असं लिहून घेऊया. दशांश चिन्हाच्या पहिली
दशांश चिन्हाच्या पहिले जे अंक आहेत ते लिहून घेऊया. 40 32 आहे. नंतर 54 92 आहे. दशांश चिन्हाच्या नंतर 54 92 आहे, ते लिहिले. त्यानंतर बेरीज करूया. बघा 2 2, 8 आणि 9 17, हातच्या गेला 1, 1 आणि 9 10, 10 4 14 आणि 1 15, हातच्या गेला 1, 4 आणि 4 8, 8 आणि 5 13 आणि 1 14, हातच्या गेला 1. हे दशांश चिन्ह आहे असं लिहायचं. 9 2 11, 11 आणि 6 17, 18 19 आणि 20, हातच्या गेला 2, 10 आणि 3 13 आणि 2 15, हातच्या गेला 1. हे 2, 1 आणि 1 2 आणि 4 आहे असं. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला मिळालेलं आहे. पुढील प्रश्न बघा. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. काय करायचं? 14.400 अधिक 14, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, दशांश चिन्हाच्या पहिला 14 आहे, ते आहे असं लिहिलं. दशांश चिन्हाच्या नंतर काय? 0 40. त्यानंतर दशांश चिन्ह आहे असं दशांश चिन्हाच्या खालीच लिहायचं आहे. पहिलं काय? 14, दशांश चिन्हाच्या नंतर 0 0 4, त्यानंतर दशांश चिन्ह आहे असं लिहिलं. दशांश चिन्हाच्या पहिले 14, दशांश चिन्हाच्या नंतर काय आहे? 400, दशांश चिन्ह आहे असं लिहिलं. 14, दशांश चिन्हाच्या नंतर काय आहे? 444. बेरीज करूया. 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8 आणि 4 12, हातच्या गेला 1. हे दशांश चिन्ह आहे असं लिहा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20 आणि 1 21, हातच्या गेला 2, 1 2 3 4 5 6 आणि 7. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं आहे बेरीज करताना मित्रांनो. हे उदाहरण तुम्ही सोडवा. कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा.